खरं तर डोहाळे जेवण ही खूप मोठी गोष्ट असते आपल्या लाईफमधली आणि तीच आता माझ्यासोबत घडणार आहे. कारण माझा बड्डे आणि माझा बेबी शॉवर असं दोन्हीही आम्ही एकत्र करतोय, त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तर आता आम्ही पोहोचलोय जिथे हॉल बघायचा आहे तिथे. अगोदर हॉल बघणार, नंतर मग तिकडे फ्रेंडकडे जाणार. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एकदम संध्याकाळी स्टार्ट करते. मी आवरलं आहे छान असं, कारण आत्ता आम्ही जातो आहे बाहेर. जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोलले होते की मला जायचं आहे माझं ब्लाऊज स्टिच करायला, म्हणजे तिथे टाकायचं ज्या कुणाकडे मी टाकणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच. तसं ती माझी फ्रेंडच आहे. सो डोहाळे जेवणची जी साडी आहे त्याचं ब्लाऊज मला स्टिच करायचं, तेच टाकायला मला जायचं आहे. त्याचबरोबर आम्ही डोहाळे जेवणसाठी एक हॉल बघायला चाललो आहे. तसं तर त्याचा व्हिडिओ वगैरे आम्ही बघितला, पण म्हटलं प्रत्यक्ष बघण्यात जरा वेगळं असतं, तर आपण बघून घेऊयात. आणि आम्हाला जिकडेच ब्लाऊज टाकायला जायचं आहे त्याच रोडला तो आहे, मग ते पण बघून घेणार. आणि बघू ते पण थोडं तुमच्यासोबत शेअर करते. पूर्ण काय हॉल मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, थोडंसं जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि डोहाळे जेवणची जी डेट आहे ती पण आमची ठरलेली आहे, तर ती डेट काय आहे ना हे मी तुम्हाला व्लॉगच्या शेवटी सांगेल. त्यामुळे तुम्ही व्लॉग पूर्ण बघा आणि बघूयात पुढे काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता आम्ही दोघंजण निघालो. यामध्ये मी साडी आणि ब्लाऊज घेतला आहे, बाकी पर्स घेतली आहे छोटीशी, सोबत मोबाईल वगैरे ठेवायला. सो निघतो आणि मग जिथे जातो आहे तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहे जिथे हॉल बघायचा आहे तिथे. अगोदर हॉल बघणार, नंतर मग तिकडे फ्रेंडकडे जाणार. ते इथे येऊन थांबलो आहे, एक जण येतो आहे त्याचा वेट करतो आहे. तो आल्याच्या नंतर मग आतमध्ये जाऊन बघू. एकदम थोडं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बाहेरून काही दाखवत नाही, कारण नाव वगैरे लगेच दिसून जाईल. ऐनवेळीच आपण रिव्हील करूयात कुठे बघितलं आम्ही काय तर. सो इथे येऊन थांबलो आहे, 5 मिनटं झाले. तर बघूत आता काय कसं आहे. तर माझं पाय सुचतात आहे, त्यामुळे ना माझी चप्पलच पुढे जात नाही आहे. एवढ्यातच रुतली आहे ती चप्पल, मला पायातच जात नाही ती. कायच करावं, एवढ्या चप्पल आहे तरी मला एक चप्पल येत नाही आहे. असं काहीच होत आहे माझ्यासोबत सध्या. तर आम्ही लोकेशनला अगोदरच पोहोचलो होतो, तुम्ही बघितलंच. त्यानंतर ना मग वरती आलो, हॉल बघून घेतले. आणि आज आम्ही 1-2 हॉल बघितले, ज्याच्यामधून आम्ही एक कुठला तरी फिक्स करणार आहोत. तर ते कुठला फिक्स केलाय ना ते तुम्हाला आत्ताच काही सांगणार नाहीये मी. आता हॉल तर बघून घेतलाय, पण आता ब्लाऊजचं राहिलंय. सो तेच टाकायला मला पुढे जायचंय, कारण याच रस्त्याला माझी फ्रेंड सुद्धा राहते. तिच्याकडे जाऊन मग ब्लाऊज माप दिलं. त्यानंतर ब्लाऊज कसं शिवायचं वगैरे सगळ्या गोष्टी मी तिला सांगितल्या. आणि ती एकदम व्यवस्थित ब्लाऊज शिवते, कारण ना मी तिला खूप दिवसापासून ओळखते. ती खरंच खूप मस्त ब्लाऊज स्टिच करते. इकडे आम्ही नारळ घेतोय. विजय थांबलाय माझ्यासाठी. बरेच दिवस झाले नारळच नाही आणलाय, म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस होऊन गेले. सध्या इकडे नारळ घेणं चालू आहे. माझा झोपेतून उठलेला अवतार ना असाच आहे. कालचा व्हिडिओ मी तिथे स्टॉप केला, त्यानंतर मी काही कंटिन्यू केला नाही. आम्ही घरी 7:30ला आलो. त्यानंतर आल्यावरती स्वयंपाक करून जेवण वगैरे केला आणि मस्त झोपले होते, म्हणून मग काय व्हिडिओ मी शूट केला नाही. पण म्हटलं चला आता नेक्स्ट डे आहे तर आपण आत्ता व्हिडिओ शूट करायला घेऊयात. ॲक्च्युली माझा खूप जास्त पसारा बांगला आहे वाट्यावरती, कारण मी काही डब्बे घासायला काढले आणि मी फक्त ब्रश केले, बाकी काही आवरलेलं नाही आहे. तुम्हाला माझ्या फेसवरनं कळतच असेल. आणि आता मी नाश्त्याची तयारी करते. नाश्त्यामध्ये मी बनवला आहे ढोकळा. रिक्षा गेली तर ढोकळा बनवलाय. आणि आता ढोकळा माहिती नाही कसं झालं, प्रत्येक वेळी तर ढोकळ्याचा माझ्याकडनं पचकाच होतो. म्हणजे एकतर तो ड्राय होतो किंवा मग तो फुगतच नाही जसं पाहिजे तसा. पण आता बघूयात, मी लावला इकडे इडली पात्रामध्ये, ते तुम्हाला दाखवतेच. मीच अजून ओपन करून नाही बघितला, तडका पण देऊन घेतला पाण्याला. सो चला आता ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्ही पण खायला घेतो. इकडे बघू शकता, इकडे तडका बनवून घेतला आणि ह्याच्यामध्ये आता हे लावलेलं आपलं ढोकळा. आणि ढोकळा वाव असं काहीसं झालंय. बघू आता त्याला काढून बघते. सो असं काहीसं झालंय इथं, आणि इथे जरा पाणी वाटतंय. चाकू टाकून बघते. थोडासा चिकट राहिलाय, आय थिंक चिकट राहिलाय थोडासा. मला वाटतं अजून याला थोडंसं होऊ द्यावं.
त्याला परत ठेवून देते आणि 5 मिनटं होऊ देते आता याला. परत हे लावून दिलंय आणि त्यावर पाणी पण इकडे थंड होऊन जाईल. माहिती नाही असा परफेक्ट ढोकळा केव्हा बनवायला शिकेल मी. खूपदा ट्राय केलं वेगवेगळ्या रेसिपीने, पण तरी तो ढोकळा कधीच बनत नाही. आता मला ते शिकण्यासाठी बहुतेक आचार्याकडेच जायला लागेल. तर चला जाऊ द्या, अजून त्याला 5 मिनटं होऊ देते आणि मग जसं असेल तसं आम्ही खायला घेतो. खूप जास्त भूक लागली आहे, 10:30 वाजलेत आणि फक्त चहा घेतला होता सकाळी अर्धा कप. आता भूक लागली आहे. सो बघूत आता ते कसं होत आहे कसं नाही, बघू खायच्या टाईमला. आणि झाल्याच्या नंतर जेव्हा मी खाईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की त्याची टेस्ट कशी झाली आहे. सो चला आपण 5 मिनटाचा ब्रेक घेऊयात. आई बाहेर कपडे धुतात आहे आणि तिकडे 5 मिनटं गेले म्हणून माझं इकडे दुर्लक्ष झालं आणि काय झालं ना ते तुम्हाला दाखवते. शकता पूर्ण पाणी संपलं होतं यातलं आणि ते जळालं. बाकी ढोकळ्याचा अवतार हा असा घ्यायचा झाला. आता ह्याला ना ताटामध्ये काढून घेते आणि मग बघूयात तो कसा होतोय तर, किंवा टेस्टला कसा लागतोय. नेहमीप्रमाणे आज पण पचका झालेला आहे ढोकळ्याचा. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते. म्हणजे एवढी बाजू व्यवस्थित झाली आणि एवढी बाजू पूर्ण जसंच तशीच आहे. काही कळतच नाही मला या ढोकळ्याचं काय करावं तर. पण आता भूक एवढी लागली आहे ना की आता हा खायलाच लागेल. आणि माहिती नाही आता मला कधी जमेल ढोकळा. नेक्स्ट टाईम मी आता परत ट्राय करून बघणार आणि तेव्हा जेव्हा ट्राय करेल ना तेव्हा वेगळी रेसिपी ट्राय करेल. आता ही रेसिपी पूर्णपणे फसली आहे. तर आता यावरती हे पाणी टाकून घेते आणि आम्ही खायला घेतो आई मी, कारण भूक खूप लागली आहे. विजय काही घरी नाही आहे, विजय गेला आहे भद्रा मारुतीला संभाजीनगरला. तर आम्ही दोघीजणी आहोत. हे खाऊन घेतो मग बघूत काय होतं तर. हे असा काहीसा दिसतोय तो. तर चला जसं असेल तसं खायला तर लागेल. तर आता मगाशी जेवढं शूट केलं तेवढं केलं. त्यानंतर ना मी भरपूर असा आराम केला आणि म्हटलं आत्ता शूट करायला घेऊ. आता 4-4:30 झालेत आणि थोडंसं आवरलं काहीच नाही, फक्त लिप बाम लावला आणि केसांना क्लच लावलं कारण खूप गरम होतं आहे आणि आता गरमी जास्त वाढती आहे. आत्ताही घरी मी एकटीच आहे, बाकी हे दोघंजण गेलेत, काम होतं त्यांना. सो तिकडेच गेले आणि रोज असं चालू आहे काही ना काहीतरी काम आमचं होतंच आहे. बट आज कुठेतरी आमचं जरा आवरलं आहे, म्हणजे कपड्यांचा राडा सगळं आमचा आवरला आहे. कपडे स्वच्छ धुवून अंथरुणं वगैरे सगळे आम्ही पॅक करून ठेवले. घरात पण आता अजिबात पसारा नाही आहे, सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित आवरल्यात आणि म्हटलं चला आता आपण भरपूर आराम केला आहे, व्हिडिओ कंटिन्यू करूयात. कारण कालचा व्हिडिओ जसं मी तुम्हाला बोलले की मी कालचा आणि आजचा दोन्ही एकत्र करते व्हिडिओ, तर काल तसं स्टॉप केला आणि पुढे काही कंटिन्यू केलाच नाही. म्हटलं आज करूयात आणि मला आता तुमच्यासोबत शेअर पण करायचं आहे की डोहाळ्या जेवणाची डेट आम्ही काय ठरवली आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. बट माझं समजत नाही आहे, मला माझ्या फेसवरती ना व्यवस्थित फोकस येतो आहे, हातावरती येत नाही आहे, हातावरती गळ्यावरती काय माहिती काय झालं आहे तर चला असो ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही बघितलंच मी ब्लाऊज स्टिच करायला टाकून आले माझ्या फ्रेंडकडे आणि बघूत आता ती ब्लाऊज कसं शिवती वगैरे, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच. आणि डोहाळ्या जेवणची जी साडी आहे ती सुद्धा मी तिच्याकडेच दिली आहे पिको फॉलसाठी. सो ती पण माझ्याकडे नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला दाखवली असती की ती कशी आहे कशी नाही. माझ्या बहिणीने साडी घेतलेली तुम्हाला तर माहितीच आहे. सो ती तिकडे टाकली. आता बाकी आहे विजयचा ड्रेस जो की आम्ही उद्या घ्यायला जाणार आहोत. तर बघूत आता उद्या गेल्याच्या नंतर ना उद्याचा व्लॉग मी शूट करेलच. सो तेव्हा तुम्हाला कळेल की कुठला ड्रेस घेतला काय, किंवा मग एक वेळेस मी तो दाखवणार पण नाही आहे. पण उद्या आम्हाला विजयसाठी शॉपिंग करायला जायचं आहे. तर हे असं काहीचं आहे डोहाळ्या जेवणाची तयारी. आणि आमची डोहाळ्या जेवणाची डेट फिक्स झाली आहे ती म्हणजे 24 एप्रिल, म्हणजे याच महिन्यामध्ये. आणि 24 एप्रिलला माझा बड्डे असतो, त्यामुळे मग आम्ही माझ्या बड्डेच्या दिवशीच डोहाळ्या जेवण करायचं ठरवलं. सो माझ्या बड्डेचं एक गिफ्ट असेल हे माझ्या डोहाळ्या जेवण कार्यक्रम. सो अशा निमित्ताने आम्ही दोन्ही एकत्र करणार आहे. तर बघूयात माझा तो दिवस खरंच खूप खास असेल आणि मला असं वाटतं माझ्या लाईफमधला पहिला दिवस असा असेल माझ्या बड्डेचा जो की माझा एवढा जास्त स्पेशल जाणार आहे. तर बघूयात काय होतं आहे काय नाही, कारण माझा बड्डे आणि माझा बेबी शॉवर असं दोन्हीही आम्ही एकत्र करतो आहे. त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे मनामध्ये की कसं होईल काय होईल. आणि तयारी पण भरपूर करायची अजून. तयारी म्हटलं तर बघू शकता आता तुम्ही साडीचं झालं आहे, ब्लाऊजसुद्धा स्टिच करायला टाकलं आहे. आम्ही हॉल पण बुक केला आहे. म्हणजे जो बघून आलो होतो आम्ही 2 बघितले होते, त्याच्यापैकी आम्हाला एक आवडला. सो आम्ही एक हॉल बुक केला. त्यानंतरनं
डेकोरेशनचं बाकी आहे. आता डेकोरेशनचं सुद्धा बोलणं होईल 1-2 दिवसामध्ये. सो ते सुद्धा करून घेऊयात. डेकोरेशनचं कंप्लीट होईल. आता मला बघायची आहे मेहंदी आर्टिस्ट आणि त्यानंतरनं मग ऐनवेळी मला फेशियल वगैरे करायला जायला लागेल. सो ह्या 2 गोष्टी राहिल्यात माझ्या ह्याच्या. बाकीची जी तयारी आहे ते सगळं विजय बघून घेईल. आणि आता मी मेहंदी आर्टिस्ट तसं शोधतीये जालनामध्ये व्यवस्थित अशी. बघूयात आता मला मिळते की नाही तर. आणि म्हणजे माझा अगोदर विचार होता की स्टिकर आणायचे आणि स्टिकर लावून मस्त मेहंदी लावायची. पण नंतर मी त्याच्यावर रिसर्च केलं की ते व्यवस्थित रंगत नाही, खूप बारीक डिझाईन असल्यामुळे. तर मी ते कॅन्सल केलं आणि आता आर्टिस्ट लावणार आहे. बघूयात काय होतंय काय नाही तर तुम्हाला तसं कळेलच. आणि उद्या आम्ही जेव्हा कपडे घ्यायला जाणार आहोत विजेचे त्यावेळेला मग मला बँगल्स वगैरे पण घ्यायच्यात. कारण मला बँगल्स लागतील घालायला, हिरवा चुडा म्हणतो आपण तो. तर भरपूर काम आहेत. आणि आज आहे आज काहीतरी 13 तारीख आहे, आय थिंक 12 की 13 तारीख आहे, मला पण कन्फर्म नाही आहे. सो खूप जवळ आलं आहे आणि म्हणजे भारी एक्साइटमेंट आहे मनामध्ये. थोडीशी नर्वस पण आहे मी की कसं होईल, व्यवस्थित होईल का नाही. आणि खरं तर डोहाळे जेवण ही खूप मोठी गोष्ट असते आपल्या लाईफमधली आणि तीच आता माझ्यासोबत घडणार आहे. आणि खरं तर अगोदर आमचा प्लॅन खूप वेगळा होता डोहाळे जेवणचा की आपण साधं सिंपल करूयात, घरातली घरात करूयात असं तसं. पण मग नंतर आमचा प्लॅन चेंज झाला आणि मग आम्ही ठरवलं की करतोच आहे बाबा, आपलं पहिलंच आहे तर आपण व्यवस्थितच करूयात. त्यामुळे मग आम्ही आता व्यवस्थित करायचं ठरवलं. सो असं घ्यायचं आहे. आणि तुम्हाला डेट पण मी सांगितलीच आहे डोहाळे जेवणची की किती ठरली आमची किती नाही ते. आणि बाकीच्या गोष्टीची तयारीसुद्धा चालूच आहे. एक एक करून तुमच्यासोबत तसं शेअर करते. आत्तापर्यंत व्लॉग बनवणं नाही झाले एक्स्ट्रा कामामुळे, घरात खूप कामं होती त्यामुळे. पण आता इथून पुढे रेग्युलर व्लॉग्स येतील आपले. आणि आता डोहाळे जेवण होईपर्यंत तर त्याच्याच तयारीचे तेच व्लॉग्स येतील. आणि त्यानंतर मग बघूयात काय होतंय काय नाही. सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मिनी व्लॉग्स तर मी शेअर करतेच आणि लॉंग व्हिडिओसुद्धा आता शेअर करतेच आहे. तर चला, हा आपला छोटासा व्लॉग होता जो की मी आता एंड करते कारण आता दाखवायला तुमच्यासोबत काहीही नाही आहे. तर म्हटलं चला व्लॉग एंड करून घेते. आणि डोहाळे जेवणची जी डेट आहे ती लक्षात ठेवा, 24 एप्रिल 2026 म्हणजे याच महिन्यामध्ये माझ्या बड्डेच्या दिवशी. तर असं काहीच आमचं ठरलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटू मग आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.